विधिमंडळ परिसरातील कचऱ्यावरून रोहिणी खडसे यांनी हल्लाबोल केलाय। शिंदेंच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचे ढीग आहेत असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। विधिमंडळ परिसरातील कचऱ्याचे फोटो रोहिणी खडसेंकडून एक्स पोस्टवर टाकले गेलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। चुका लपवण्यासाठी माध्यमांना वार्तांकन करण्यापासून रोखलं असाही आरोप खडसेंनी केलेला आहे। कचरा पांढरे कपडे लावून झाकण्यात आला असंही रोहिणी खडसे म्हणाल्या। लपालपी अशी लपालपीच असते असं म्हणत खडसेंनी एक पोस्ट केलेली आहे। आणि स्वतः रोहिणी खडसे आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। रोहिणी खडसे जी, आता तुम्ही जी एक्सपोस्ट केलेली आहे विधिमंडळ परिसरातल्या कचऱ्यासंदर्भात तुम्ही यावरून टीका केली, काय नेमकं आपल्या याबाबत म्हणणं आहे? काल काही पत्रकार बंधू देखील ते कचऱ्याचा हा सगळा व्हिडिओ काढण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना पोलिसांकडनं मज्जाव करण्यात आला की तुम्ही तिथे कुठलाही व्हिडिओ वगैरे काढू नका। पण तो जो कचऱ्याचा ढीग मी पोस्ट केलेला आहे त्यातून तुम्ही बघू शकता की पहिल्या व्हिडिओमध्ये मी ते कचऱ्याचे ढीग दाखवलेत आणि हे जेव्हा त्यांना कळलं की आता हे त्याच्यावरती चर्चा होणार किंवा हे आता बाहेर जाणार आहे हा विषय, तेव्हा लगेच पांढरं कापड लावून ते सगळं झाकण्याचा प्रयत्न केला। खरं कुठली प्रगती किंवा कुठलंही काम करायचं नाही, पण लपवाछपीच्या माध्यमातून सरकार काम करते। तुम्ही आधी घटना बघितली असेल की जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प साहेब पण आले होते गुजरातला, तेव्हाही तिथे झोपड्या लपवण्यासाठी भिंती उभ्या करण्यात आल्या होत्या। तशीच घटना मुंबईमध्येही झाली होती, जेव्हा G20च्या मॅचेस होत्या त्याही वेळेस झोपड्या झाकण्यासाठी फक्त त्या भिंतींचा वापर करून ते कसं तरी झाकण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण काय काम करत नाहीये हे लोकांपर्यंत जायला नको। म्हणजे आपलं प्रगती तर करायची नाही, पण हे दाखवण्यासाठी जेव्हा लाज वाटते ना तेव्हा हे झाकायची परिस्थिती येते। तशीच परिस्थिती काल होती की कुठेही आपण विधान भवनामध्ये देखील स्वच्छता ठेवू शकलो नाही। आणि जेव्हा लोक जाब विचारतात तेव्हा त्याच्यामध्ये कापडं लावायचे आणि ते झाकण्याचं काम केलं। अशीच कचऱ्याचे ढीग आजही प्रत्येक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आहेत, कारण गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत। निवडणुका न झाल्यामुळे तिथे आज प्रशासक आहेत, प्रशासकांकडनंही कुठलं काम होत नाही, लोक ओरडतात, कचऱ्याचे ढीग मावत नाहीयेत। ही परिस्थिती आज महाराष्ट्रातली आहे आणि तीच विधान भवनामध्ये आहे। ते लपवण्याचं काम सरकार करतंय, ते मला लोकांना दाखवण्याचं होतं आणि ते लोकांना दाखवलं। रोहिणी खडसे जी, आता जो तुम्ही एक्सपोस्टच्या द्वारे मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याबाबत तुम्ही कुठे आणखी तक्रार करणार का, थेट जाऊन याबाबतची लेखी तक्रार? मला असं वाटतं जर सरकारला थोडी पण जागृती शिल्लक तर तक्रार करण्याची वेळच येऊ देऊ नये। आम्ही एवढं त्या कचऱ्याच्या बाबतीत, म्हणजे जिथे तुमच्या कार्यालयाच्या 50 फूट दूरपर्यंत ते कचऱ्याचे ढीग आहेत ते तुम्ही लपवतायत, ते स्वच्छ करणं सोडून देऊन ते लपवण्याचे तुमच्यावर जर वेळ येत असेल तर तुम्ही स्वच्छ प्रशासन किंवा स्वच्छ आपला महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र म्हणून ज्या मोठ्या मोठ्या होर्डिंग लावतात किंवा न्यूजपेपरला ऍड देतात, सगळं खोटांड आहे। तुमच्या स्वतःच्या कार्यालयाच्या बाहेर, म्हणजे उपमुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालयाच्या बाहेर जर असे कचऱ्याचे ढीग असतील तर महाराष्ट्र साफ ठेवला असेल। त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला पत्रव्यवहार करू द्यायची वेळ या निर्लज्ज सरकारने आणू नये, आणि ती जर आणत असेल तर आम्ही नक्की पत्रव्यवहार करू। जी, धन्यवाद रोहिणीताईजी, तुम्ही आमच्याशी बोलात, ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी। तर या सगळ्या संदर्भात आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणालेत बघूया। एखादं हुशार प्रशासन असतं तो कचरा उचलला असता, तो कचरा जिथं कुठे टाकायचा असतो त्या ठिकाणी टाकला असता। पण दुर्दैव असं की तिथं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा तिथं एक पांढऱ्या कापडाचं, तिथं एक मंडपाचा वापर करून तो कचरा लपवला गेला। मग कुठेतरी असं म्हणावं लागेल, ज्या पद्धतीने सरकार काम करते लोकांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा कुठेतरी एखादा वेगळा विषय आणायचा आणि लोकांच्या अडचणी तशाच बाजूला राहतात आणि त्याच्यावर फक्त वेगळ्या पद्धतीचा पडदा हा टाकला जातो, असा एक प्रकार या विधिमंडळाच्या परिसरामध्ये झाला असं आपल्याला म्हणावं लागेल।